आज रोजी लोकशाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्या बरोबरच भाऊसाहेब जाधव आणि अविनाश अंकुशराव आता हे लगेच आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। रसिको, या पृथ्वी तलावर अनंत सत्य आहेत, म्हणजे हाती, घोडा, वाघ, सिंह, कुत्रे, मांजरे, गाय, बैल, म्हैस, रेडा आणि माणसामध्ये सुद्धा जाती आहेत। माणसामध्ये जाती कशा निर्माण झाल्या बघा, आणि या जातीमुळे काय होतंय शायराने म्हटलेलं आहे, हे एका धरतीच्या पोटी बाबाई धरती रक्ताची कागाटी बाबाई धरती रक्ताची कागाटी पण दोन पाया दोन हात माणसाची जात साऱ्या जगामध्ये, माणसाची जात साऱ्या जगामध्ये, माणसाची जात साऱ्या जगामध्ये, कोणी काळा कोणी पिंगट पिवळा, कोणी गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा, तावू वर्ण पोट सोळा करती अंधा थंडी देशा देशातील तऱ्हा, देशा देशातील तऱ्हा, देशा देशातील तऱ्हा भेटाचा पसारा जाती 1713 नाव सांगू किती, जाती 1713 नाव सांगू किती, जाती 1713 नाव सांगू किती, नाही आणि महाराष्ट्रात भारताचा तर सोडा, महाराष्ट्रामध्ये किती जाते पहा, भारतात नाही आणि महाराष्ट्रात जसं पोटामध्ये पण ते एकामेकात तुम्हाला जातीचे नाव ऐकायचे का? ऐकायचे ना? ऐका बघा, हडपुंजा भर्राडी कैकाडी कारोडी कुर्नाटी किसाड भर्राडी कुडवाडी सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, हडपुंजा भर्राडी कैकाडी कारोडी कुर्नाटी किसाड भर्राडी कुडवाडी सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, वाघा मुरळी वाघा वरळी वैतू मिरळी थंडी तिरळी सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, पंचा चौकशी पंचा संतोषी भाऊचा प्रमोद एकलार सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, पानवाळी वनवाळी देवकोळी तांबोळी वासुदेव गोंधळी सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू निकामी नाही कोडे हानगोडे मानगोडे सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सुतार कुंभी कुंभार कसाई कसा तरणी तांभार सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, पानवाळी वनवाळी चौकोळी तांबोळी वासुदेव गोंधळी सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, काय झालं त्यांच्यात पण जाती आहेत का? हो, चांगलंच करून ठेवलेलं आहे असं। हो, सांगा, सांगायचं आहे का? सांगा। ब्राह्मण
हे ब्राह्मण सवळ दिपाव जावळ कानव कवळ पण भोवळ सांगू किती दादा सांगू किती दादा सांगू किती अशा पूर्वजांच्या खुणा अशा पूर्वजांच्या खुणा अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दीड शहाणा जो तो चालतो उताना खाली जो तो चालतो उताना खाली बघायचं नाही जो तो चालतो उताना खाली बघायचं नाही कुळ मारुतीशीवर पिळ अरे भले शहीद जाऊन शिवहाचं कुळ मारुतीशीवर पिळ पण पाहून धुरळ उभा राहायचं तरी अन्यायावर वार घरी अन्यायावर वार तोच शक्षीय वीर नुसतं वंशाचा घोर कुणी जाऊ नका वंशाचा रोग कोणी राहू नका नुसतं वंशाचा रोग कोणी राहू नका कोण कोणाची अवलाद घर बसल्याचा हवाद कोण कोणाची अवलाद घर बसल्याचा हवाद असा वेळा जातो भेदा आता ठेवून सोळा धर्मदाती रण सोळा धर्मदाती सोळा धर्मदाती रण करा देश बलवान या जाती भेदान माझा देश मरतो या जाती भेदान माझा देश मरतो या जाती भेदान माझा देश मरतो एकदात तिचं खरी जगतात भले भले मानवीत एकदात तिचं खरी जगतात आत्मा रामाचा विचार ठेवा बघा ही चळवळीची गाणी जी लिहिल्या गेली त्याच्या पाठीमागे छान टाळी वाजवा बरं का वा वा म्हणजे आपण अजून जिवंत आहोत ते टाळी वाजवण्याचं लक्षण आहे कारण आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे आणि म्हणून शाहीर आत्माराम पाटील शाहीर दना गव्हाणकर शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर कृष्णकांत जाधव केशर जैनू चांद जैनू शेख चांद लीलाधर हेगडे या अशा कितीतरी शाहिरांनी ही मराठी माती बळकट करण्यासाठी आपल्या हातामध्ये डफ उचलले आणि मुंबईसह महाराष्ट्र एक भाषिक राज्य झालं पाहिजे मराठी म्हणून शाहिरांनी या भूमीला मातेचा दर्जा दिला मैनेचा दर्जा दिला काय म्हणतात अण्णाभाऊ बघूया माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी मैना गावावर राहिली हो माझ्या जीवाची होती माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना याची मैना याची मैना याची मैना माझी मैना माझी मैना माझी मैना माझी मैना याची मैना याची मैना याची मैना याची मैना माझी मैना गावावर राहिली माझी होती राहिली माझी मैना गावावर राहिली याची जीवाची होती राहिली याची मैना गावावर राहिली याची जीवाची होती राहिली बघा कशी होती उद्युमान रंग व्हा कोण चंद्राची आणि उदत्त कुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी आणि घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी देवनाची रेखो भोया कमान इंद्रधनुची हिरकरी हिऱ्याची काठी अंधळ्याची आणि तशीच ती माझी गरीबाची मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान रत्नाची खान मैना रत्नाची खान जीवकी प्राण जीवकी प्राण जीवकी प्राण जीवकी प्राण सुखाला वास सुखाला वास सुखाला वास सुखाला वास दोघांची छत्तर मी खायली अहो रक्त ओकलंय सगळं शाहिरांनी लिहिताना आम्ही काहीच नाही
तिच्या गुणाची चक्कर मी गायली हो माझ्या जीवाची होती कायली माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती कायली आणि गरिबी नंदा तू केली आम्हा दोघांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध केली भाकरी तुकड्याची घालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची गावदरीला येणार कळे कोमजली तिच्या अंतरीची शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची दागिन्यानं मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजरटी गळ्यात माळ पुतळ्याची कानात गोखरं पायात मासुळ्या दंडा तिळा नाकात सर्जाची संपले दागिने दागिने संपले आता टिकल्या लावायला लागल्यात बायका म्हणजे माझी बायको ग्रामीण भागातली टेंभुर्णीची मामुनी साहेब कुंकू लावायची गावी असताना मुंबईत घेऊन गेलो ती टिकली लावायला लागली आता मुंबईची बाई ती आधी मोठी टिकली लावायची मग ती टिकली बारीक व्हायला लागली ती आणखी बारीक व्हायला लागली जसा साडीचा ब्लाऊजचा मॅचिंगचा कलर तसा टिकलीचा कलर झाला ती टिकली जशी बारीक झाली तसं मी बारीक व्हायला लागलो काय करतेस तू नाही नाही म्हणे मला ड्रेस आणायचा गेली ड्रेस घेऊन आली त्याला बाह्याच नाही म्हटलं हे काय विशेष कार्यकारी दंडाधिकारी अहो म्हणे जगभर फिरता चंदन शिवे तुम्हाला माहित नाही याला स्लीवलेस म्हणतात अगं बाई म्हटलं तू याला म्हणते स्लीवलेस पण याला हात का नाही शिवलेस आमची संस्कृती कशी आहे हात उंचावर उभी ती राहिली हात उंचावर उभी ती राहिली माझ्या जीवाची होती राहिली माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती राहिली म्हणे अन्नभाऊसाठी घरे बुडाली गर्वाची मी तुपणाची जुलमीची जबरीची निकंबलीला कत्तल झाली इंद्रजिताची बघा याच्यामध्ये खूप मोठं रॅप आहे हे शाहिरांनी त्या काळात रॅप लिहून ठेवलं आता बादशा बिश्याचं रॅप नाही आहे हे चळवळीचं रॅप आहे म्हणे अन्नभाऊसाठी घरी बुडाली गर्वाची मी तुपणाची जुलमीची जबरीची निकंबलीला कत्तल झाली इंद्रजिताची 14 वगैरेचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची तीच गत झाली कलियुगातील मोरारजी देसाईची सखा पाटलाची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची 106 हुतात्म्यांनी बळी दिला आपला बलिदान दिलं झालं फाउंटनला जंग 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 बांधुनी जंग इथं बांधुनी जंग इथं बांधुनी जंग इथं बांधुनी जंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग आला मैदानी रंग गोळी दमदमची छातीवर सायली गोळी दमदमची छातीवर सायली हो माझ्या जीवाची होती कायली माझी बहीण गावावर राहिली 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 माझ्या जीवाची होती म्हणजे आपण आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये आज इथे सकाळपासून आपण चर्चा ऐकतोय की काय चाललंय नेमकं पण बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की आता हे जग बदललं पाहिजे जे संविधान मोकळं केलं चावीमधून त्या संविधानाने आम्हाला बदलायला सांगितलं म्हणजे श्रीमंतातल्या श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे जग बदल घालुनी जग बदल घालुनी सांगून गेले मला जग बदल घालुनी सांगून गेले मला जग बदल घालुनी सांगून गेले मला गुलामगिरीच्या
चिखलात ऋतून बसला काय रावत ऋतून बसला काय रावत ऋतून बसला काय रावत गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत ऋतून बसला काय रावत ऋतून बसला काय रावत अंग झाडुनी निघ बाहेरी अंग झाडुनी निघ बाहेरी देवी निवर्ती सांगून घे मला घालुनी सांगून गेले मला जगभर घालुनी सांगून गेले मला धर्मांधानी आमास छळले धनवंतानी तसेच पिळले धनवंतानी तसेच पिळले धनवंतानी तसेच पिळले धर्मांधानी आमास छळले धर्मांधानी तसेच पिळले धर्मांधानी तसेच पिळले धर्मांधानी तसेच पिळले मगराने जणू माणिक गिळले मगराने जणू माणिक गिळले चोर झाले सांगून गेले मला जगभर घालुनी सांगून गेले मला सांगून गेले मला सांगून गेले मला बघा मडकी कशी असतात ना काही मडकी मार्तिकाला जातात काही दह्याला जातात काही दुधाला जातात पण कुंभार मोठा कलाकार माणूस आहे कुंभाराने असंच मडकं बनवलेलं नाहीये जे मडकं चांगलं भाजल्या जातं ते मडकं मार्केटमध्ये टन टन वाचतं बघा ह्या मडक्याची काय गंमत आहे शाहिरांनी कसं लिहिलंय हे कूट भारुड आहे ज्ञानेश्वर महाराजांचं गुरुशिवाय कोड उलगडत नाही आपले गुरु कोण आहेत आपल्याला माहित आहे आपल्या जीवनाचं कोड आपल्या गुरूंनी सोडवलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणले बघा हे काट्याच्या निवर बसले तीन गाव वा वा हे काट्याच्या वर वसले तीन गाव हे दोन ओसाड एक वसेची ना हे दोन ओसाड एक वसेची ना हे काट्याच्या वर वसले तीन गाव काट्याच्या वर बसले तीन गाव हे काट्याच्या वर वसले तीन गाव काट्याच्या वर वसले तीन गाव ढंटाक ढिंटाक हे वसेची ना वसेची ना हे वसेची ना वसेची ना अहो तेथे आले तीन कुंभार अहो तेथे आले तीन कुंभार दोन थोटे एक खडेची ना खडेची ना दादा खडेची ना दादा खडेची ना खडेची ना दादा खडेची ना खडेची ना दादा खडेची ना ए खडेची ना खडेची ना अहो खडेची ना खडेची ना अहो त्यांनी दिले तीन मडकी अहो त्यांनी दिले तीन मडकी दोन कच्चे एक भाजेची ना भाजेची ना दादा भाजेची ना भाजेची ना दादा भाजेची ना भाजेची ना दादा भाजेची ना ए भाजेची ना भाजेची ना अहो भाजेची ना भाजेची ना
अहो त्यात रांधिले तीन मुग अहो त्यात रांधिले तीन मुग दोन हिरवे एक सिजेची ना शिवेजीना दादा शिवेजीना शिवेजीना दादा शिवेजीना शिवेजीना दादा शिवेजीना अहो सिजेची ना सिजेची ना अहो सिजेची ना सिजेची ना अहो तेथे आले तीन पाहुणे अहो तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेची ना शिवेजीना दादा शिवेजीना शिवेजीना दादा शिवेजीना शिवेजीना दादा शिवेजीना अहो जेवेची ना जेवेची ना अहो जेवेची ना जेवेची ना अहो त्यांना मारिल्या तीन बुक्क्या अहो त्यांना मारिल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेची ना लागेजीना दादा लागेजीना लागेजीना दादा लागेजीना लागेजीना दादा लागेजीना अहो लागेची ना लागेची ना अहो लागेची ना लागेची ना अहो त्यांना दिल्या तीन म्हशी काय अहो त्यांना दिल्या तीन म्हशी दोन वांझा एक फळेची ना फळेजीना दादा फळेजीना फळेजीना दादा फळेजीना फळेजीना दादा फळेजीना अहो फळेची ना फळेची ना अहो फळेची ना फळेची ना अहो त्यांना झाले तीन टोनगी अहो त्यांना झाले तीन टोनगी दोन मेले एक जगेची ना जगेजीना दादा जगेजीना जगेजीना दादा जगेजीना जगेजीना दादा जगेजीना अहो तेथे आले तीन पारखी अहो तेथे आले तीन पारखी दोन आंधळे एक दिसेची ना दिसेजीना दादा दिसेजीना दिसेजीना दादा दिसेजीना दिसेजीना दादा दिसेजीना हे ज्ञानदेव म्हणे ज्याचा जो अनुभव अहो ज्ञानदेव म्हणे ज्याचा जो अनुभव सद्गुरु वाचुनी कळेची ना कळेची ना दादा कळेजीना कळेजीना दादा कळेजीना कळेजीना दादा कळेजीना काट्याच्या निवर वसले तीन गाव काट्याच्या निवर वसले तीन गाव काट्याच्या निवर वसले तीन गाव काट्याच्या निवर वसले तीन गाव. मंडळ हे तीन काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळामध्ये आपण काही जर केलं नाही जन्माला येण्याचं काहीच सार्थक नाही हे संतांनी सांगितलेलं आहे तीन म्हणजे संत तंत आणि पंतांनी शाहिरांनी या सगळ्या लोकांना एकत्रित बांधण्याचं काम केलं आणि एक समतेचा संदेश दिलेला आहे. म्हणजे शाहीर वामनदादा करडं म्हणजे जेव्हा ही सगळी वैचारिक फाटाफूट झाली राजकीय फाटाफूट झाली तर दादाने एक चपराक लावली त्यांना. सांगू किती मी दादा एकतेने येथे नादा आओ सांगू किती मी दादा सांगू किती मी दादा एकतेने येथे नादा सांगू किती मी दादा एकतेने येथे नादा अन सांगू किती मी दादा एकतेने येथे नादा सांगू किती मी दादा एकतेने येथे नादा
ठिकाणी रांधा एकतेने ते नांदा सांगू किती मी दादा एकतेने ते नांदा सांगू किती मी दादा एकतेने ते नांदा यारे सारे भाऊ भाऊ एकतेने ते राहू यारे सारे भाऊ भाऊ एकतेने येथे राहू यारे सारे भाऊ भाऊ एकतेने ते राहू यारे सारे भाऊ भाऊ एकतेने येथे राहू तुटले दिवे हे सांधा एकतेने ते नांदा सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा सारी भीमाईची बाळ एकतेची गुंफा माळ सारे भीमाईचे बाळ एकतेचे गुंफा माळ सारी भीमाईची बाळ एकतेची गुंफा माळ सारे भीमाईचे बाळ एकतेची गुंफा माळ ठरते पुन्हा हे बांधा एकतेने ते नांदा सांगू किती मी दादा एकतेने ते नांदा सांगू किती मी दादा एकतेने ते नांदा अरे वामनचे मैतर काळजाच्या देठावर वारे वावरते मैत्र काळजाच्या देठावर अरे वामनचे मैतर काळजाच्या देठावर वारे वावरते मैत्र काळजाच्या देठावर नाव भीमाचे गोंधा एकतेने ते नांदा हे नाव भीमाचे गोंधा एकतेने ते नांदा आणि सांगू किती मी दादा एकतेने ते नांदा सांगू किती मी दादा एकतेने ते नांदा एकतेने ते नांदा एकतेने ते नांदा एकतेने ते नांदा म्हणजे बघा संविधान चर्चा चालली आहे सगळीकडे संविधान वाचवायचंय संविधान वाचवायचंय संविधान कुठे गेलेलं नाहीये कारण संविधान हे मनामनामध्ये तनातनामध्ये आहे आणि म्हणून गाव खेड्यातली बाई सुद्धा बाबासाहेबाच्या संविधानाला सोन्यासारखं जपते काय म्हणते बघा अन सोन्याचं पंधान हळदी कुंकान घाशीन अहो सोन्याचं पंधान याला महारी गायकी म्हणतात महारी म्हणजे जातीवाचक शब्द आहे परंतु हे असं बेंबीच्या देठापासून जे री ओढणं ज्याला म्हणतो मी ओढलेली री म्हणजे महारी अन सोन्याचं पंधान हळदी कुंकान घाशीन माझ्या भीमाचा प्रसाद रेवड्या कोंबडे फुटाणे बकरे हा प्रसाद नाही विद्वत्तेचा प्रसाद बाबासाहेबांनी आम्हाला सूटबूट दिलंय ना बाबासाहेबांनी जर शिक्षण दिलं नसतं तर आम्ही तुमच्या समोर व्यक्त होऊ शकलो नसतो आणि हा जो विद्येचा विचाराचा प्रसाद आहे हा प्रसाद मला आता वाटत सगळीकडे फिरायचा आहे अशी ती बाई म्हणते आई माझ्या भीमाचा प्रसाद
आमच्या बापाचा प्रसाद माझ्या बाबाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई बाबाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई अन सोन्याचं बंधन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन अन सोन्याचं बंधन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन मेरे बाप का प्रसाद संविधानाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन वाटीन नागबाई अन भीम भीम करता अन भीम भीम करता भीम पिपळाचं पान भीम पिपळाचं पान भीम पिपळाचं पान अन भीम भीम करता भीम पिपळाचं पान भीम पिपळाचं पान भीम पिपळाचं पान असा कचेरी कोर्टात असा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मानगबाई असा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मानगबाई अशा कचेरी कोर्टात पहिला भीमाला माझ्या मानगबाई भीम भीम करता भीम कानातलं सोनं भीम कानातलं सोनं भीम कानातलं सोनं अन भीम भीम करता भीम गळ्यातलं सोनं भीम गळ्यातलं सोनं भीम गळ्यातलं सोनं असं सोन्याला लागे ऊन ही तुमची आमची जबाबदारी आहे हे सोनं जपायची असं सोन्याला लागे ऊन किती झाकुनी पद रानगबाई असं सोन्याला लागे ऊन किती झाकुनी पद रानगबाई असं सोन्याला लागे ऊन किती झाकुनी पद रानगबाई अन सोन्याचं बंधन सोन्याचं बंधन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन सोन्याचं बंधन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन हळदी कुंकान घाशीन माझ्या बाबाचा प्रसाद माझ्या भीमाचा प्रसाद आमच्या बापाचा प्रसाद उभ्या जगात वाटीन नागबाई माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलीन 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 वाटीन नागबाई 19वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या या विचार मंचावरती मला आयोजकांनी बोलवलं, व्यक्त होण्याची संधी दिली. मी आपल्या कलेच्या माध्यमातून लोककलेच्या माध्यमातून ज्या अस्तंगत होत चाललेल्या लोककला आहेत त्यांचं प्रिझर्वेशन करण्याचं काम मुंबई विद्यापीठात करतो. मला इथे बोलवलं, आयोजकांचे धन्यवाद. मी थांबतो. जय भीम, जय संविधान. आत्ताच आपल्यासमोर लोकशाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांनी त्यांचं गीत या ठिकाणी सादर केले. त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम 2 मिनिटात आपण घेणार आहोत. यानंतर मी डॉक्टर अविनाश अंकुशराव यांना विनंती करतो की त्यांनी शाहिरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करावे. अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं हे दुसरं सत्र. या सत्रामध्ये आपण लोकशाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे यांचं एक वैचारिक आणि चळवळीची शाहिरी आपण या ठिकाणी पाहिली. खरंच या शाहिरीमधून आपण फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक विचाराने आपण या ठिकाणी मंत्रमुग्ध झालेलो आहोत. आपलं प्रथम कर्तव्य आहे की या विचारांचं आणि या शाहिरांचा आपण या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. मी विद्रोही साहित्य संमेलनाचे सर्व आयोजक, या आयोजकाच्या मार्फत या ठिकाणी शाहीर चंदन शिवे सर व त्यांचा सर्व संच डॉक्टर शिवाजी वाघमारे सर यांचं आभार मी सत्कार भाऊसाहेब जाधव यांना असं विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा.
जाधव सरांचा तसेच या कार्यक्रमाचे आयोजक स्वागत भाऊसाहेब जाधव आणि सर्वर बेग यांचं स्वागत मी वंदन माणसाला लगेच नाही लगेच वामनदादाचं गीत वंदन माणसा. ठीक आहे. यानंतर वंदन मानवाला हे गीत वामनदादा कर्डक यांचं मी अजय आणि अनिल आणि सावीर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी हे गीत सादर करावं. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे नि तुझे हित भावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे, एकाने हसावे एकाने रडावे, असे विश्व आता येथे नाबुरावे, करून वंदन माणसाला हो वंदन माणसा, करून वंदन माणसाला हो वंदन माणसा, करू वंदन माणसाला हो वंदन माणसा, करू वंदन माणसाला हो वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, हे कायचे अन मायेचे चंदन माणसा, हे कायचे अन मायेचे चंदन माणसा, करू वंदन माणसाला हो वंदन माणसा, करू वंदन माणसाला हो वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, वंदन माणसा, ही समता गवत माची अण ममता ही माणसा, ही समता गवत